कसं आहे ना मंडळी, बाहेर पैशाने आपण प्रत्येक पदार्थ हा खरेदी करून खातच असतो, परंतु काही पदार्थ घरी बनवून खाल्ले ना त्याचा आनंद काही वेगळाच असतो. तर आज मी समोसे बनवायला घेतले. त्यासाठी 2 कप मैदा, पाव वाटी बारीक रवा, अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घातला, 2 छोटे चमचे कच्चं तेल, चवीनुसार मीठ, थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ भिजवून घेतलं आणि 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवलं. तर पीठ भिजतं तोपर्यंत आलूची स्टफिंग तयार केली. तर ही आलूची स्टफिंग कशी तयार केली यासाठी ना मोठा व्हिडिओ नक्की बघा. आता पीठ भिजल्यानंतर ते मळून घ्यायचं, त्याचे समान भाग करायचे. तर इथे मी मध्यम आकाराचे 6 समान भाग करून घेतले. नंतर त्यातील एक गोळा घेऊन तो बघा लांबट असा लाटून घेतला. थोडं जाडच लाटायचं आणि याचे समान 2 भाग करायचे. त्यानंतर बघा समोसाचा आकार द्यायचा आहे. तर त्यातील एक पट्टी घेऊन ना दोन्ही टोकं एकमेकांना जोडायचे. जो त्रिकोण तयार होतो ना आतमध्ये खोलगट भाग, त्यात आलू स्टफिंग भरायची. व्यवस्थित बाजू कडा बंद करून मध्यम आचेवर तेलामध्ये घ्या.